मी नेहमी कोकणामध्ये सांगतो की निसर्गाने भरभरून आपल्याला निसर्ग सौंदर्य दिलेलं आहे, समुद्र किनारा दिलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं इथं आपण व्यवसाय करू शकतो. कृषीला जास्तीत जास्त कृषी पर्यटनाला चालना देऊ शकतो, पर्यटनाला चालना देऊ शकतो. लोकांचं राहणीमान मागच्या तुलनेमध्ये बदललेलं आहे. लोक बाहेर जातात, इयर एंडिंग आलं, काही नवीन कुठली सुरुवात असली, काही नवीन पाडवा गुढीपाडवा आला, काही ना काही ख्रिसमस आला, दिवाळी आली, वेगवेगळ्या सुट्ट्यांच्या निमित्तानं परिवार फॅमिली फिरायला जात असतात आणि त्याच्यातनं खूप मोठा रोजगार निर्माण होतो. त्याही करता तटकरे साहेबांनी, मी अजितीनं, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी लक्ष घातलेलं आहे. महायुती सरकारमध्ये आम्ही त्याच्यामध्ये देवेंद्रजींची, एकनाथरावांची मदत घेतोय. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची, अमित शाह साहेबांची, बाकीच्या सगळ्या मंत्र्यांची मदत घेतोय. कारण केंद्राचा, राज्याचा पैसा हा विकास कामाला आला पाहिजे, त्याच्यामध्ये मोठे मोठी गुंतवणूक झाली पाहिजे. रिलायन्सचा इथं उल्लेख झाला, त्याबद्दल किशोर शेठ म्हणाले की बाबा गुजरातमध्ये जशा पद्धतीनं इंडस्ट्री आलेल्या भागामध्ये राहणीमान बदललं आहे, तिथं CSRचा निधी मिळतो, तिथं वेगळ्या प्रकारे कामं होतात, तशा पद्धतीनं इथंही रिलायन्स काम करतं. मग इथंही त्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. तटकरे साहेब तर त्याबद्दल बोलतीलच संबंधितांशी, पण माझी देखील आनंद आणि बाकीच्या सर्व सहकाऱ्यांशी, अंबानी आणि इतर मान्यवरांशी ओळख आहे. मी देखील त्यांना सांगेन, अतिशय व्यवस्थितपणे एक सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून काम करणारे ते उद्योगपती आहेत आणि त्यांना सांगितल्यानंतर ते आपल्या भागाच्या करता त्यांच्या परीनं मदत करतील, ते त्यांचं काम करतील. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून देखील माझा रायगड जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे. त्या रायगड जिल्ह्याला राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही, निधी देण्याबद्दल हा देखील शब्द मी या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.